नमस्कार प्रेक्षक हो, रामकृष्ण हरी. आर्टिस्ट पूजा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आत्तापर्यंत आपण माझ्या चॅनलवर रांगोळी कलाकृतींच्या विविध कलाकृती बघितल्या. परंतु आज आपण अशा दिग्गज कलाकारांचे पॉडकास्टची सिरीज ही आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहोत. आणि त्याचबरोबर आज आपल्यासोबत या पहिल्या भागाचे पहिले मानकरी आहेत श्री प्रदीप सूर्यवंशी सर, जे की ह्या कला क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष त्यांचे योगदान राहिलेलं आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या या आजच्या पॉडकास्टला. सर नमस्ते नमस्कार. नमस्ते. तर तुमच्याबद्दल आम्हाला सर्वप्रथम प्राथमिक माहिती तुम्ही तुमची माहिती आमच्या प्रेक्षकांना द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार मित्र हो. प्रथम तर तुमच्या या यूट्यूब चॅनलचे मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी तुम्ही आलात आणि या नवीन प्रवासाची तुम्ही सुरुवात करत आहात. तुम्हाला या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. मी चित्रकार व कला शिक्षक प्रदीप सूर्यवंशी. मी गेली 22 वर्ष सतत हे ज्ञानदानाचं काम करीत आहे. साधारण 2004 या वर्षीपासून मी कला क्षेत्रात म्हणजे कला शिक्षक म्हणून या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यालय व सीताबाई तांबे ज्युनियर कॉलेज या ठिकाणी कार्यरत आहे. आजच्या या सिरीज मधल्या वळूया पहिल्या भागातल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर सर तुमचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण कुठे झालं, त्याचबरोबर तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसे वळाले गेले त्या संदर्भात आम्हाला थोडीशी माहिती द्या. माझं बालपण साधारण 1ली ते 4थी मी आमच्या मामाकडे शाळेत शिकायला होतो. त्यानंतर मी 5वी ते 10वी नाशिकला म्हणजे सातपूर MIDC एरिया आहे त्या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळेत शिकायला होतो. त्याच्यानंतर लहानपणापासूनच मला कलेची भरपूर आवड होती आणि ते म्हणतात ना लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तर घरचे सुद्धा मला एक दिवस काय झालं की माझी आजी आणि सर्व घरात बसलेले होते आणि ते गोधडी शिवत होते आणि गोधडी शिवत असताना माझ्या काहीतरी मनात आलं आणि समोर माझ्याकडे पाटी होते एक पाटी आणि पेन्सिल. आणि मग मी पेन्सिल घेतली आणि आमच्या आजीचं छान असं म्हणजे ती गोधडी त्याच्यानंतर ती सुई असेल हा हा तर ते पूर्ण एक असं रेखाटन त्यावेळेस मी केलं होतं आणि त्या रेखाटनाचा पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या त्या आजीला दाखवली आणि आजीने मला खूप त्यावेळेस इतकं म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि सर्वांना ती
सुरुवातीच्या एक काळामध्ये जसं की तुम्ही सांगितलंच की मी ज्यावेळेस पास आउट झालो हं. कॉलेजमधून तर मला लगेच नोकरी वगैरे नाही मिळाली. हं, हं. परंतु तुमचा कल पहिल्यापासूनच कलेकडे कलाशी होतं. हो. जोडलेला गेलेला होता. तर मग त्या काळामध्ये तुम्ही म्हणजे स्वतः कसं स्वतःला म्हणजे नाही का आपण म्हणू शकतो की एक संघर्ष काय राहिला होता तुमचा की जॉब मिळूस तोवर हं, हं. त्या फावल्या वेळामध्ये म्हणा किंवा त्या संघर्षाच्या काळात तुम्ही काय केलं? हां. तो म्हणजे संघर्ष खूप म्हणजे आयुष्यभर आठवेल असा हा संघर्ष होता त्यावेळेस. कारण आपण डिग्री घेऊन मी तर पास आउट झालो होतो. पण आता पुढे काय करायचं? शाळा तर शाळेमध्ये नोकरी तर लगेच लागणार नाही आहे. मग आता तर आपण शिक्षण पूर्ण झाले. आता घरामध्ये काहीतरी किंवा मी ₹2-5 कमवायला पाहिजे. अशा दृष्टीनं मग मी त्याच्या अगोदर ज्यावेळेस शिकत होतो, अर्न अँड लर्न ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडनं त्यावेळेस होत होत्या. त्या म्हणजे काय, की मला हळू-हळू आता पोर्ट्रेट काढायची खूप हौस होती. मी लहानपणीसुद्धा आमच्या शाळेमध्ये सुद्धा ज्या वेळेस कोणाची जयंती किंवा पुण्यतिथी असायची आणि आमची शाळा खूप मोठी होती, जनता विद्यालय सातपूर म्हणून. तर त्या विद्यालयामध्ये पहिल्या तासाला ती जयंती साजरा करायचा तो हे असायचा, नियम असायचा. तर त्यावेळेस वर्ग शिक्षिका मला डायरेक्ट सांगायची, "अरे, आपल्याला आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करायची." मग आता तो फोटो अवेलेबल कधी होणार? मग त्याच्यापेक्षा, "अरे, प्रदीप ये रे, आपलं छान चित्र काढ." मग लोकमान्य टिळकांची लगेच मी हातात खडू दिल्यानंतर लगेच 10 मिनिटात, अवघ्या 10 मिनिटात मी ती लोकमान्य टिळकांचं चित्र काढायचो आणि मग त्या ठिकाणी आमची ती जयंती जी आहे किंवा पुण्यतिथी साजरी व्हायची. अशा पद्धतीने मी ते करत होतो आणि पुढे जाऊन हळू ते करत असताना मला कळालं, की याच्यातून काही पैसा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. कारण ती जी कला होती ती पूर्णत्वाकडे माझ्याकडून जात नव्हती. कारण त्याच्यातून पैसा कसं होतं, तुमच्या कलेत एवढी पॉवर पाहिजे, आमचे जे सर म्हणायचे, की तुमच्या कलेत एवढी पॉवर पाहिजे, की समोरच्याने खिशात हात घातला पाहिजे, अशा पद्धतीनं. तर त्यावेळेस त्या कलेला एवढी डिमांड नव्हती किंवा तो वर्ग वेगळा होता, तिथपर्यंत मी पोहोचत नव्हतो. मग आता आजच्या घडीचं काय करायचं? मग आजच्या घडीला काय केलं, त्यावेळेस पेंटर म्हणजे नावं टाकणे, हा जो ट्रेंड होता त्यावेळेस चांगल्या प्रकारात होता. पण माझंसुद्धा ते करत असताना त्याचं जो सरावाचा भाग असतो, तो माझ्याकडे नसल्यामुळं ते हळू मी त्याच्याकडे वळालो आणि हातात ब्रश घेत असताना तो चांगला तऱ्हेनं व्यवस्थित ते आकडा जो आहे किंवा जी अक्षर आहे, ते गिरवण्याची पद्धत कशी असते, अशी ही जी डोक्यात जी संकल्पना होती, ती मी हळू ज्या येणारे-जाणारे जे पेंटर होते, म्हणजे जे काम करायचे, ओके. त्यांच्याकडे मी जाऊन ते हळू शिकू लागलो. कारण त्यावेळेस मी लहान असताना माझी अशी डेअरिंग होत नव्हती, की हे कसं करायचं? त्यावेळेस शेवाळे पेंटर म्हणून त्या ठिकाणी होते नाशिकला. पण ते एका ठिकाणी नाव टाकत होते आणि मी तिथे गेलो आणि त्यांना विचारलं, की "हे देवनागरी कसे काढतात?" ते म्हणे, "अरे, त्याला तो सरावाचा भाग आहे. तुला ते लगेच कसं जमणार?" मग म्हटलं, "कसं करायचं मग ते?" त्यासाठी मग काय म्हणे घरी आम्ही त्यावेळेस बोरूने तसं मी आ, ई काढलेलं होतं. मग ते म्हणे, "ते जरी बोरूने काढलं असेल, पण तू आता ते जो ब्रश आहे, तो वेगळ्या पद्धतीचा ब्रश असतो, तो तुला घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते ऑइल कलर जे आहे, ते सुद्धा घेताना त्याचं प्रमाण घेतलं पाहिजे." मग त्यांनी मला 2-4 टेक्निक सांगितल्या आणि मी घरी येऊन त्या पद्धतीचं ते टेक्निक सराव सुरू केला आणि ते हळू मग ते रंग लावला की तो खाली ओघळायचा अच्छा. आणि मग पुन्हा तो पुसायचा, परत लिहायचा. असं करता मला ती सवय थोडीशी झाली आणि मग त्याच्यातून मग समजा मी काय केलं एक दिवस पेंटर म्हणून बाहेर असा बोर्ड लावला. ओके. का मला याच्यातून काहीतरी मिळेल ना आता. अच्छा. हां, हो. स्वतःची ॲड आता इथून हां, सुरुवात हां, झाली हां. माझं. मग पेंटर म्हणून सहज नाव लिहिलं. आता 1-2 जणांनी विचारलं, "पेंटर आहेत का?" "आहेत ना." म्हटलं, "मीच आहे." "पेंटर तूच आहे." "बरं. आपल्या इथे नाव टाकायचं चल बरं." मग असं करता त्यावेळेस ₹10-20 घ्यायचो मी. अच्छा. हळू असं करता मी पेंटर म्हणजे ज्याची लगेच लोकांना इच्छा असते की नाही, नाही हे केल्यानंतर लगेच तुला एवढे पैसे मिळतील. अशातून माझा तो जो पेंटरचा प्रवास जो आहे किंवा कॅलिग्राफीचा अक्षरलेखनाचा प्रवास माझा सुरू झाला आणि हळू मग त्याच्यामध्ये मी पारंगत होत गेलो आणि बऱ्यापैकी पैसे मी कमवू लागलो. म्हणजे त्याचं सांगायचं असं की एका दिवसाला मी त्याच्यातलं रेकॉर्ड सांगतो हं मी. अच्छा. एका दिवसात 1.5 तासात मी ₹3000 कमवलेले आहेत. म्हणजे 2002 साली. मग वडील म्हणायचे, "अरे, तू तर माझ्यापेक्षा मी महिनाभर जातो, तेव्हा मला 3000 मिळतात. तू 1.5 तासात कसं काय पैसे कमवले?"
तर सर गेली 10-15 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात कला शिक्षक म्हणून. त्याच्या आधी तुम्ही स्वतः पण व्यावसायिक नाही का कलाकार म्हणून राहिलेले आहात. बरोबर. तर त्या काळातले कलाकार हं. आणि आत्ताच्या काळातले कलाकार हं. यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? ह्यातलं जे अंतर आहे, जो फरक आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर कला कशी असते की त्याच्यातून कलेतून आनंद स्वतः पण घेता येतो आणि देता येतो. देता पण ह्या पद्धतीचा आता तुम्ही सांगता की जुने कलाकार आणि नवीन कलाकार. आता कलेमध्ये बऱ्या प्रकारे फरक झालेला आहे. तर पूर्वी जी कला होती ती साधारण आत्मकेंद्रित होते किंवा त्याच्यातून माणूस जगायला शिकायचा. पण आता जी कला आहे त्याच्या स्वतःला ती मेंटेन करता येत नाही किंवा त्याला तो वेळ देऊ शकत नाही. मग आता सगळं युग बदललेलं आहे. तुम्ही पाहत असाल की आत्ता जर म्हणत असाल तर एआय येऊ घातलेलं आहे आता. तर एआयमुळं आपल्याला पूर्ण सगळ्या गोष्टी एआय करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आता मी जे एखादं पोर्ट्रेट करतो तर त्यावेळेस ज्यावेळेस मी एखादं पोर्ट्रेट करतो, तर त्याच्यामधून मला मिळणारा आनंद आहे, ती रंग फेकताना किंवा त्याचं स्केच करताना जो मला आनंद येतो, तो मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण तुम्ही ते पाहिल्यानंतर वाह! किती छान झालं, असं म्हणता. पण त्याच वेळेस दुसऱ्या टायमाला जेव्हा एखादा माणूस, की हे स्केच कोणाकडून मी काढू शकत नाही आणि तोच त्याला काहीतरी कमांड देतो, कॉम्प्युटरवर टाकतो आणि त्याला इफेक्ट देतो आणि तो म्हणतो, "हे बघा, किती छान केलंय." किंवा हे चित्र आहे म्हणून दुसऱ्यांना तो भासवतो. पण त्यावेळेस ती एआय जेवढा आनंद देऊ शकत नाही, ती कला त्यावेळची ती देऊ शकते किंवा जे हाताने केलेलं आहे, ओरिजिनल म्हणता येईल त्याला. अच्छा. तो हा फरक त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतो. आता कोणतीही कला जी आहे ती परिपूर्ण नसते. आता मी जरी आमच्या कलेच्या शब्दात सांगायचं झालं, की एखादं चित्र असं, ते चित्र काढून पूर्णच काढलं पाहिजे असं काही नाही. त्यात तो अपूर्णतासुद्धा खूप छान काहीतरी सांगून जाते. मग अशा पद्धतीचं आपण ते केलं चित्र किंवा त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, की ते आर्टिस्टिक दृष्ट्या आपण त्याने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि तुमचा एखादा असा छानसा अनुभव सांगा ना, की तुम्ही एखादी समजा आता जसं की तुम्ही बोलले, की एखादं चित्र अपूर्ण जरी असलं तरी त्याच्यातून त्याचं सौंदर्य असतं. हं, त्या हं. म्हणजे आपण म्हणतो ना, एक गोष्ट ही खास त्याच्यासाठीच बनलेली हं, असते. जरी हं. आपण त्याच्यामध्ये बदल करायचा प्रयत्न केला तरी एक आर्टिस्ट
आणि ह्या शिवजन्मभूमीतच तुम्ही आता सध्या वास्तव्यास आहात. हं. आणि त्याच्यातून तुमचं ह्या वर्षीचं भरलेलं जे पेंटिंगचं एक्झिबिशन होतं ते म्हणजे खरंच खूप आकर्षणाचा विषय ठरलं होतं जुन्नर तालुक्यामध्ये. आणि त्या एक्झिबिशन मधला एखादा छानसा असा अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता? नक्कीच नक्कीच. कोरोना काळापासून खरी उभारी किंवा ज्या प्रकारे जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारे माध्यम वापरून त्यातली जी मजा आहे मी ही कोरोना काळात घेतली होती. आणि कोरोना काळातून माझे सगळे ब्रश, माझे रंग सगळे बाहेर पडले आणि त्यांनी मला सोबत द्यायचं ठरवलं. आणि मी हळूहळू मग विचार केला की मला हे कुठेतरी मांडता आलं पाहिजे. मग मला पोर्ट्रेट हा विषय खूप आवडतो. मग आपण शिवजन्मभूमीत आहोत आणि त्यांचं आपण जर पोर्ट्रेट केलं वेगवेगळ्या प्रकारचं तर ते कसं होईल आणि ते मला मांडायची संधी मी 19 फेब्रुवारीलाच ह्याच भूमीवर देईल हे मी मनाने निश्चित केलं. आणि कोरोना काळात त्याच्यानंतर हळूहळू जसं शाळा सुरू झाल्या वेळात वेळ देऊन हळूहळू साधारण 3x2 आता तुम्ही बघता आहात तर अशा प्रकारचे 3x2 ते 5x4.5 अशा मोठमोठ्या फ्रेम साधारण 21 ते 22 जे पेंटिंग जे आहे ते मी तयार केल्या. आता तयार करत असताना त्यांचं फ्रेमिंग पण झालं आणि दिवस ठरला 19 फेब्रुवारी 2026चा. एवढ्या मोठ्या फ्रेम नेत असताना मी गाडी केली, तिथे लावल्या आणि लावल्यानंतर त्या ठिकाणी जे लोक यायची त्यांना वाटायचे की हे हाताने हे म्हणजे प्रिंट असतील त्या. आणि ही प्रिंट कितीला आहे हो? तर नाही प्रिंट नाही ते चित्र आहेत ते. अरे चित्र तुम्ही हाताने काढलेलं. मग जे पटकन जाणार होते ते काही काळ थांबले. मला आहेत का ते पाहून निघून जायचे. पण ज्यावेळेस ते जवळ येत होते ना त्यावेळेस तो माणूस 4 जणांना घेऊन येत होता. तो हे चलते त्या सरांनी चित्र काढलं कारण मागे मी माझं नाव पण आणि फ्लेक्स लावलेला होता. तर ते येऊन त्या ठिकाणी त्यांनी ते पाहिलं नव्हे तर पहिल्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी ती गर्दी व्हायला लागली. ते पालक येत होते ना किंवा मित्र येत होता एखादा की ते बघायला. मग हळूहळू त्यांनी बघितलं की हाताने काढलेले. मग ते आपल्या मित्रांना आपल्या विद्यार्थी असतील, शिक्षक असतील सगळे कुटुंबासहित त्या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. आणि त्यावेळेस आपले जुन्नर तालुक्याचे प्रथम नागरिक आपले शरददादा सोनवणे सुद्धा तिथे आले आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं. आणि आता ही जी आपल्या मागे ही जी फ्रेम आहे जे खरं तर मी स्वतःच बघून इतके आवाक झाले होते आणि सरांची स्वतःची क्रिएशन आहे असं मला कळालेलं आहे याबद्दल. तर सर काय सांगाल? कारण ह्याच्यातले ना शंभू राजांना बघून तर म्हणजे आपण त्यांचा इतिहास जाणलेलाच आहे की त्यांचं बालपणच खरं तर तुम्ही इतकं सुंदर ह्याच्यातून दाखवलं आहे. आणि महाराज म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत या कृती ह्या कलेबद्दल. तर तुम्ही काय सांगाल? हे तुम्हाला कसं सुचलं? नाही नाही हे जे चित्र आहे याचा रेफरन्स पण मी घेतलेला आहे. पण ते करीत असताना चित्र कोणत्या प्रकारचा विषय घेऊन मांडायचा. कारण मी ही जी मालिका केली याला नावं दिलं होतं राजा छत्रपती चित्र प्रदर्शन याचं. तर ते करत असताना वडील आणि मुलगा या दोघांचं कुठंतरी हे झालं पाहिजे. ते त्या थीममध्ये आले पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात होता. आणि हे चित्र मग त्या याच्यामध्ये की एक रस्त्याने ते जात आहेत आणि जात असताना कुठेतरी खूप राज्याचं काम केलं, इतरांचं सगळ्यांचं काम केलं, सामाजिक काम केलं. आता माझ्या घरासाठी कुठेतरी वेळ दिला गेला पाहिजे. आणि मग घरासाठी वेळ देणं म्हणजे आले बायका मुलं. आणि अशा वेळेस आपला जो मुलगा जो आहे त्याला आपल्याला घडवायचं आहे किंवा त्याच्या शंका कुशंका किंवा त्याची जी कामगिरी आहे किंवा त्याला कुशल बनवण्यास वडिलांचा एक मोठा जो हात आहे तो या दृष्टीने दाखवायचा मी प्रयत्न केला की दोघांचं संभाषण होतं आहे आणि छानपैकी ते निवांत कुठेतरी आपल्या दोघांच्या नात्याचा काहीतरी हे करतायत बघ अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते बऱ्यापैकी यशस्वी झालंय हो, असं मला वाटतंय. कारण ते बघूनच ते भावमानापर्यंत पोहोचतात डायरेक्ट. हो ते खूपच छान म्हणजे बघू शकता तुम्ही की किती सुंदर असं हे पेंटिंग आहे. तर सर आतापर्यंत तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. कलारत्न पुरस्कार देखील तुम्हाला मिळाले, राष्ट्रीय महाराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. तर त्या पुरस्कारांबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्यावी. आहे बघा पुरस्कार म्हणजे खरं ते एक प्रेरणा असते. पुरस्कार म्हणजे काय की तुम्हाला दिलेला प्रतिसाद असतो. आता
तुम्ही जर इथे पाहत असाल तर इथं 7वीमध्ये असताना मला साधारण आमच्या शाळेमध्ये 7-8 हजार विद्यार्थी असतील. त्यावेळेस मला चित्रकलेचा पहिला पुरस्कार त्यावेळेस मिळाला होता. तत्कालीन शिक्षण मंत्री सलीम झकेरिया होते त्यावेळेस. आणि त्याच्यातून हळूहळू शालेय जीवनामध्ये भरपूर मी पुरस्कार किंवा बक्षिसं मिळवली. आणि पुढे येत असताना मग कला क्षेत्रात किंवा कला शिक्षक म्हणून ज्यावेळेस मी रुजू झालो त्या काळात नंतर 2000 साधारण 13-14ला आमचे कला शिक्षक संघटना जी आहे त्यांनी मला आदर्श कला शिक्षक म्हणून पुरस्कार दिला. त्याच्यानंतर मी हळूहळू पुढे लोकांना काम दाखवायला ज्यावेळेस सुरुवात केली साधारण कोरोनाच्या काळानंतर. आता तुम्ही वरती पाहत आहात की एवढी जी सगळी जी ट्रॉफ्या आहेत, मेडल्स आहेत, हे सर्व या येत्या 3-4 वर्षात झालेलं आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षक असतील, माध्यमिक शिक्षक असतील तर त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाला आत्तापर्यंत ह्या स्केचच्या माध्यमातून किंवा रेखाचित्राच्या माध्यमातून मी त्यांचे वाढदिवस साजरे केले. त्याच्यातून इतक्या छान छान प्रतिक्रिया आल्या की समजा ज्या शिक्षकाचा तो वाढदिवस असतो त्या सकाळी सकाळी त्यांनी बघायचं, घरी हा माझा फोटो सरांनी बनवला किंवा संध्याकाळपर्यंत जसा मला वेळ मिळेल तेवढा. आणि त्यांनी मग सगळ्यांना दाखवायचं की हे माझे मित्र आहेत किंवा यांना मी ओळखतो आणि या सरांनी माझं चित्र केलं. कारण पूर्वी काय असायचं, जे सेलिब्रिटी असायचे त्यांचे चित्र, जसं अमिताभ बच्चन आहे, शाहरुख खान असेल, यांना चित्र दिले जायचे किंवा त्यांना ते माहिती पण नसायचं. पण आपले जे मार्गदर्शक किंवा आपले आयडॉल जे आहे ते शिक्षक आहेत किंवा आपले जवळचे असतात. आणि मग त्यांना आपण आपल्या माध्यमातून काय दिलं पाहिजे, हे रेखाटन किंवा जे चित्र आहे त्यांना गिफ्ट दिलं तर त्यांचा आनंद एवढा द्विगुणित झाला की मी शब्दसुद्धा सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीनं मग मला त्यातून भरपूर प्रेरणा मिळाली आणि मी हे सर्व जे आहे ही कमवू शकलो. तर सर पुढचा प्रश्न माझा असा होता की जे असे काय म्हणतो आपण की ज्यांच्यामध्ये आत्मजात कला आहे, अभिजात कला आहे, की ज्यांनी याचं कुठे अधिकृत प्रशिक्षण नाही घेतलेलं किंवा त्याचे कुठे अधिकृत क्लासेस नाही घेतलेले किंवा कोणाचं मार्गदर्शन नाही, परंतु स्वतःच्या अनुभवातून आणि बघून किंवा जसं की तुमचा पहिला सुरुवातीचा काळ राहिलेला आहे, तशा प्रकारे जे तयार झालेले कलाकार आहेत त्यांच्याकडे तुम्ही कसे बघता? हां, तर मी काय सांगितलं की सुरुवातीलाच बोललो की पैशातून सगळं मोजलं जात नाही. तर ते आपल्या भावना पण खूप महत्त्वाच्या असतात, आहे का नाही. म्हणजे काही अमूल्य आपण अनमोल जे आहे त्याला तोलता येत नाही किंवा मोजता येत नाही. तर हा एक आत्मिक आनंद आहे, छंद म्हणून लोक त्याच्याकडे पाहतात. पण ज्यावेळेस तुम्ही ते प्रोफेशन म्हणून गेलं की त्याच्याकडे लोक वेगळ्या पद्धतीने पाहतात. आता तुम्ही एक चांगले आर्टिस्ट आहात, तुम्ही सुद्धा छान प्रकारच्या रांगोळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे, रेकॉर्ड मोडलेला आहे. यांचं पहिल्यांदा मी कौतुक करतो, कारण ह्या ताईंनी मी खूप वेळेस पाहिलेलं आहे. याचा प्रवास मी पाहत होतो आणि अनुभवत होतो की याच्यातून मी सुद्धा गेलेलो आहे. पण आज त्यांच्या ते कला शिक्षक जरी नसल्या किंवा त्या कुठेतरी जॉबला जरी नसल्या, पण त्या कला जगतायत, हे खूप महत्त्वाचं. आणि हे जगणंच खरं सगळं देऊन जातं. आणि ते करत असताना मला दुसरी बाजू तुम्ही सांगितली की त्याच्यातून उदरनिर्वाह नाही, आहे का नाही, किंवा त्यातून ते काय केलं पाहिजे. तर मी एकच म्हणेल, पैसा तर महत्त्वाचा आहे, तो तर करताच आला पाहिजे, तो कमवता पण आला पाहिजे, पण सोबत आपली कलासुद्धा जिवंत ठेवली पाहिजे. मग त्याच्यामध्ये फक्त स्वतःलाच आनंद मिळेल अशा प्रकारचं जर तुम्ही विचार केला तर तो दुसऱ्याला पण आनंद देऊ शकतो. म्हणून तुम्ही जी कोणती कला असेल ती जिवंत ठेवण्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. आता तुम्हाला पैसे तर लगेच लागणार आहे, पण त्यासाठी मग तुम्ही त्याच्या जोडीला साधारण आपल्याला काय करता येईल. आता ताईंचं बघा, तर की ताईंनी काय केलेलं आहे की स्वतःची कला स्वतः त्यांना रांगोळी टाकायला त्यावेळेस सुरुवात केली असेल हळूहळू. आता मी पण रांगोळी करतो, ताईंना पण माहिती आहे की आपला जो श्रावण मास असतो ओतूरमध्ये, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखी यात्रा आपल्या ओतूरला होते, त्याला सादर करावी असं आमच्या संस्थेच्या वतीनं मला सांगण्यात आलं. किंवा आपल्या इथल्या लोकांनी पण मला विनंती केली की सर तुम्ही एवढ्या महाराष्ट्रातून भाविक येतात तर तुमच्या पद्धतीने काही करा. आता माझा रांगोळीचा तसा काही संबंध नव्हता. आणि मग आमच्या मॅडम जे आहेत ते तुमच्यासारख्या 2 मिनिटात असं काहीतरी करून रांगोळी सहज काढतात. आता मग त्यांना ते म्हटल्या की तुम्ही रेखाटन जर केलं ना तर मी त्याला किंवा रंग भरले त्याला आउटलाईन करायला मी आहेच.
तुम्ही बिंदास काही करा, तुमच्या डोक्यातली ज्या काय प्रतिमा असतील किंवा जी आयडिया असेल तुम्ही ते करा आणि तुमच्यासोबत आहे. मग त्यांनी मला थोडीशी उभारी दिली का मी आहे म्हटल्यानंतर मी पण म्हटलो अरे मग होतंय काम. मग त्या पद्धतीने आम्ही सगळ्या रांगोळीचं साहित्य घेतलं. आपली साधी ती रांगोळी घेऊन मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि मग डोक्यात पोर्ट्रेट आवडतच होतं. तर मग मी शिवलिंग आणि आपल्या भोलेनाथ म्हणजेच हो. शिवशंभो यांचं चित्र काढण्यासाठी घेतलं आणि ते पूर्ण झाल्यानंतर यांना पण मी सांगितलं की बॉर्डर वगैरे असं करा की आणि त्यावेळेस मला कळालं की हे मला पण जमू शकतं. आणि मग अशा पद्धतीनं तेव्हापासून आमच्या त्या याची रांगोळी कलेची सुरुवात झाली आणि त्यातून जो आनंद आहे तो मला मिळालेला आहे. तर पुढचा प्रश्न सर माझा असा आहे की रांगोळी कला म्हणजे खरं तर बघा ना, ही फक्त क्षणिक आहे. करताना मेहनत खूप आहे, पण तिचं तेवढ्या पुरतं एक क्रेज असते त्या गोष्टीची. तर त्याच्याबद्दल काय वाटतं? मी करताना मी अशा ठिकाणी करतो किंवा पोर्ट्रेट रांगोळी असते माझी, तर ती अशा ठिकाणी करतो की त्या ठिकाणी त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. नवे नवे तर त्याचं त्या प्रकार तोडीमध्ये त्याचं हे झालं पाहिजे, ॲप्रिसिएशन झालं पाहिजे. तर काय होतं माहिती का, करेपर्यंत आपण हे होतं की खूप छान झाली, कारण आपण जीव तोडून ती काढत असतो. ज्या ज्या वेळेस आता तुम्ही एवढं करता, तुम्ही स्लिम आहात थोडक्यात, तर माझ्यासारखं काय होईल माहिती का, मला खूप मग त्रास होतो की ते तासनतास वाकून, कारण त्याच्यामध्ये माणूस मग्न होतो. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही अर्धा एक तास थोडंसं कंटिन्युअसली ते करता, थोडीशी पाठ अशी करता, तर तुम्हाला पूर्ण ते सांधे आहेत तुमचे किंवा मानेचे ते मणके आहेत ते दुखायला लागतात. ते म्हणजे ते होतं तसं. तर ते करत असताना आपण सगळं एवढं मेहनतीने करतो आणि जेव्हा एखादा कोणी येतो आणि त्याला म्हणजे नकळत तो करत असतो आणि ती पायंदळी तुडवली जाते, त्यावेळेस ज्या वेदना आहेत त्या शब्दात सुद्धा सांगता येणार नाही. अशा त्या वेदना असतात आणि त्या मनाने त्यांना मानायला पाहिजे की ते तेवढ्या वेदना सहन करायचं. आता त्यांचं मन मोठे म्हणतात, ज्या अंगी मोठेपण त्या यातना कठीण, तसं यांचं आहे की ह्या झपाटलेल्या आहेत थोडक्यात की मला माझी कला सादर करायची. आणि अजून एक सर, आता काही सामाजिक प्रश्न आहेत म्हणजे जे चर्चेमध्ये आलेले आहेत आणि मी गेले काही दिवस या विषयांच्या चर्चा सोशल मीडियावर पण बऱ्यापैकी ऐकल्या होत्या आणि त्याबद्दल आता आपण बोलत आहोत की जसं की मगाशीच बोलले, ज्यांनी अधिकृत प्रशिक्षण घेतले नाही परंतु या क्षेत्रावर उदरनिर्वाह करणारे अजूनही काही कलाकार मंडळी आहेत, पेंटर लोक वगैरे, आणि त्यांना शासकीय सवलत किंवा शासकीय मदत ही मिळत नाही. म्हणजे आपण एक पेन्शन योजना म्हणू शकतो की जसं की आपण आता बांधकाम मजुरांचंच बघितलं की त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा वगैरे आपण म्हणतो की आता ते बऱ्यापैकी फॉर्म वगैरे भरून दिल्यानंतर त्या बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी त्याच्यामध्ये पेंटर लोक सुद्धा येतात की त्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही. तर या म्हणजे ही जी मदत आहे ही ह्या कलाकारांपर्यंत जर आपल्याला पोहोचवायची असेल तर याच्यासाठी काय बदल होणं अपेक्षित आहे आणि आपण काय प्रयत्न करू शकतो? तर ह्या सगळ्या कला ज्या आहे या संस्कृतीचं कुठेतरी मूलभूत आधार आहे की नाही, पाय आहे ते. आणि ते करत असताना त्याला सरकारी दरबारी कुठेतरी न्याय असला पाहिजे. तसा कलेला राजाश्रय हा असला गेला पाहिजे. आता तुम्ही पाहता की जे वरती मंत्रिमंडळ असेल, हे सगळे जे शासन चालवतात, त्यांनी कुठेतरी आपली संस्कृती जतन करण्यासाठी या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्यातून त्या समाजाला आपल्याला काय देता येईल का, कारण मी बऱ्यापैकी संस्था पाहतो त्या कार्यरत आहेत बरं का, की असं नाही की पण ते तिथपर्यंत त्या पोहोचत नाही, त्या प्रखरतेने त्या तीव्रतेने त्या पोहोचत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण कुठंतरी साक्षर झालं पाहिजे, कला साक्षर म्हणता येईल मला त्याला. आज आपल्या अतिशय सूर्यवंशी सरांबरोबर दिलखुलास अशा गप्पा झाल्या आणि याच्यातून आपल्याला भरपूर मार्गदर्शन पण मिळालं. तर सर मला तुम्हाला असं एक शेवटचा प्रश्न आहे आपला यातला की आजचा बदलता काळ आणि संघर्ष पाहता नवीन पिढीतील कलाकारांसाठी तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल आणि आमच्या प्रेक्षकांनाही मार्गदर्शन करा? नवीन पिढीला किंवा कला जगणाऱ्या प्रत्येकाला, म्हणजे श्रोता असो किंवा म्हणजे बघणारा असो आहे की नाही, किंवा ते जगणारा असो, कला जगणारा, त्याला मी त्यांना प्रत्येकाला मी एकच सांगेन की कलेतून आनंद घ्या आणि कलेतून आनंद द्या. आणि कला ही जिवंत किंवा तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या जीवनात ही सतत त्याचा सराव किंवा त्याचा आनंद तुम्ही आपल्या नेहमीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आहे की नाही, मग ती किती धावपळ असली, किती तुमचा जो प्रोफेशन असेल,
तुम्हाला तुमच्या कलेसाठी तुम्ही वेळ देऊन ती कला बहरत न्या आणि स्वतः आनंद घ्या आणि इतरांना द्या. धन्यवाद सर. धन्यवाद.